आज आम्ही अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघामध्ये माझी लाडकी बहीणच्या निमित्तानं ही स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। आदरणीय अजितदादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडत महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं, पण सर्वाधिक जर कोणाला दिलं असेल तर आमच्या मातृशक्तीला दिलं। दादा यांनी लाडकी बहीण असेल, एक लाडकी असेल, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा योजना या माध्यमातून महिलांना जे काही दिलं त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ही वॉल सिग्नेचर राबवली जाते आहे आणि या माध्यमातून पाठिंबा देत ही योजना अतिशय उत्तम आहे आणि ती पुढे 5 वर्ष चालू राहावी यासाठी आम्ही पाठिंबा देतो आहे। अशा पद्धतीने महिला यामध्ये सही करून त्यांचा पाठिंबा दर्शवतात आहेत। आज पिंपरी चिंचवड, आकुर्डी भागामध्ये, आता मोशीमध्ये अशा ठिकाणी अनेक वॉल सिग्नेचर्स ठेवलेले आहेत आणि उत्तम प्रतिसाद या मोहिमेला मिळतो। ताई, तुम्ही एक तक्रार केली होती, काही लोक सोशल मीडियावरती चुकीचे फोटोज व्हायरल करतात, त्यांना अटक केलेली, अशा लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे, काय अपेक्षा आहे? खरं तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांच्या या माध्यमातून काम करत असताना आम्ही आमची विचाराने आमची भूमिका मांडत असतो। यामध्ये विचारांची लढाई विचारांनी जरूर लढावी, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ती वैचारिक भूमिका मांडू शकता, पण अतिशय खालच्या पातळीला जात अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरत काही जण पोस्ट आणि कमेंट करत होते। यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे, प्रोफाईलला असेल, DPला असेल, छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवणारे हे लोक खाली अतिशय घाणेरडी भाषा वापरून अशा पद्धतीने कमेंट कशा करू शकतात हाच मुळात प्रश्न आहे। अशा बऱ्याच लोकांची काही आम्ही तक्रार सायबरकडे दिलेली होती। यामध्ये आज सायबरने 2 व्यक्तींना कालच अटक झालेली आहे, आज रिमांडवरती आहेत आणि कोर्टात हजरी देखील केलं होतं। आज रिमांड मिळालं आहे, उद्या कोर्टाने त्यांच्यासाठी म्हणजे जी काय असेल अजून कारवाईसाठी उद्याचा दिवसही दिलेला आहे। त्याच्यामुळे या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। तुम्हाला एखादा विचार पटला नाही तर तो तुमच्या विचारांच्या माध्यमातून जरूर मांडा, पण कुटुंबावरती, आमच्या महिला भगिनींवरती अतिशय अश्लील भाषेमध्ये टीका करणं हे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला पटणारं नाही आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हे बसणार नाही। त्याच्यामुळं अतिशय कडक कारवाई आणि कठोर कलम लावत त्यांच्यावरती कारवाई पोलिसांनी केलेली आहे। मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून की सायबर सुरक्षेच्या माध्यमातून महिलांना आव्हान करते, महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आम्ही सुरक्षतेची हमी देतो की कोणत्याही पद्धतीने त्यांच्या फोटोंचा अश्लीलरित्या वापर केला असेल किंवा त्यांच्यावर अश्लील टीका टिप्पणी केली असेल तर सायबरच्या माध्यमातून 24 तासामध्ये कारवाई केली जाते आणि त्यासाठी आम्ही महिला भगिनींना आवाहन करत असतो की त्यांच्यावरती असे काही होत असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल करावी। आज अशा पद्धतीची कारवाई पोलिसांनी केलेली आहे। इतर महिलांच्या बाबतसुद्धा जर असं काही होत असेल तर त्यांनी जरूर तक्रार नोंदवावी, त्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई होईल। काही श्रोत्या सुळेंनी एक वक्तव्य केले, सांगितले एका कार्यक्रमात की जे काय आता योजना राबवल्या जातात त्याच्यावरून श्रेयवादाची लढाई चालू आहे, नात्यामध्ये व्यवहार आणला जातोय, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं।